मित्रमैत्रिणींना कसे आहात सगळेजण आपल्या सीमाजंत्री ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते। वाजलेत बघा किती 12 वाजत आलेले आहेत। सकाळची सगळी कामं वगैरे उरकली म्हणजे बाई कामं करून गेलेली आहे। सगळं घर वगैरे स्वच्छ केलं, मग नंतर मी आवरलं, झाडून फरशी वगैरे सगळी झालेली आहे आणि सानवी करते अभ्यास, कारण तिची आता परीक्षा आलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये। तर त्याच्यामुळे म्हटलं की पटकन स्वयंपाक वगैरे उरकून घ्यावा। अजून देवपूजा राहिली आहे बघा, 12 वाजले तरी अजून देवपूजा झालेली नाहीये। तर खूप लेट होतं मला देवपूजेला, कारण मी ना पहिलं बाकीचं सगळं आवरून घेत असते। तर असो बघू शकता तुम्ही, इंडक्शन काढलेलं आहे, इंडक्शनवर कुकर लावलेला आहे। तर इंडक्शनवर कुकर लावलेला आहे कारण आता सध्या गॅसची भीषण टंचाई चालू आहे सगळीकडे। आणि इथे बघू शकता हे ना पाणी जे तांदूळ आणि डाळ धुवून काढलं ना मी आता कुकरला लावण्यासाठी, तर त्याचं पाणी मी सेपरेट काढत असते, झाडांना टाकत असते। तर आता ना गॅसची भीषण टंचाई चालू आहे आणि त्याच्यामुळे शक्यतो जेवढं होईल तेवढं आहे ना गॅस वाचवा सगळ्यांनी। जर तुमच्याकडे इंडक्शन असेल किंवा लाईटवर चालणारं जे काही असेल ज्याच्यामध्ये तुम्ही स्वयंपाक करू शकता तर ते वापरा। कारण जेव्हा आपला देश संकटात असतो तेव्हा मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून साथ द्यायला पाहिजे। आणि गॅस नाही मिळाला तर म्हणजे आपलं पर्सनली सुद्धा नुकसान आहेच। ते देशात आता सध्या संकटातून चाललंच आहे, पण आपण पर्सनली सुद्धा संकटातून चाललोय सगळेजण। तर त्याच्यामुळे होईल तेवढं मॅनेज करायचा प्रयत्न करा। तर मी इंडक्शन काढलंय, शक्यतो मी वापरत नाही इंडक्शन, पण आता आहे तर वापरते। माझा तो जवळजवळ 8 वर्षापूर्वीचा इंडक्शन आहे। सानवीच्या पप्पांना ना त्यांच्या ऑफिसमध्ये दिवाळीला गिफ्ट म्हणून मिळाला होता तो, तर तेव्हापासून मी वापरते आणि खूप छान आहे। मी तुम्हाला क्लोजअप सुद्धा दाखवेल, माझा कुकर झाला ना मी तुम्हाला क्लोजअप सुद्धा दाखवेल की त्याच्यावर काय काय ऑप्शन्स आहे। तर अशा प्रकारचं तुम्हाला प्रॉपर असे ऑप्शन्स असलेला जर इंडक्शन मिळाला ना तर नक्की घ्या। कारण आपण गृहिणी आहे ना घाबरत असतो की इंडक्शन वापरायचा कसा, त्याच्यावर होईल की नाही स्वयंपाक। तर एकदम सोपा आहे, काहीच टेन्शन नाही। आणि असा जर घेतला ना तुम्ही तर खूप बेस्ट आहे। मी तुम्हाला तो क्लोजअपमध्ये पण दाखवेल। तर आत्ता सध्या जर तुम्हाला गॅसचा त्रास होत असेल ना, म्हणजे गॅस होत नाही, गॅसचा त्रास म्हणजे तसा नाही पोटाचा, गॅस मिळण्यासाठी, सिलेंडर मिळण्यासाठी जर त्रास होत असेल तर आपला इंडक्शन तुम्ही नक्की घ्या, तुमचं जर बजेट असेल तर। चला आजचा व्लॉग कंटिन्यू करा, दाखवते मी तुम्हाला इंडक्शन कसं वापरायचं ते। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलंच होतं की सानवीची फायनल एक्झाम चालू होणार आहे आणि तिच्या अभ्यासासाठी मला टोटली तिला वेळ द्यायचा होता, कारण ना पोर्शन जास्त असतो आणि रिव्हिजनसाठी खूप थोडा वेळ असतो। तर त्याच्यामुळे मी थोडासा प्रत्येक कामामधून ब्रेक घेतलेला आहे आणि पूर्णतः तिच्या स्टडीवर फोकस करत आहे। तर हे जे काही सगळं शूटिंग आता तुम्ही बघताय ना, हे तिच्या एक्झाम चालू होण्यापूर्वीचं आहे, म्हणजे 4-5 दिवसापूर्वीचं आहे। आणि आता सध्या तिचे 5 पेपर झालेले आहेत, अजून 3-4 पेपर बाकी आहेत। तर आत्ता सध्या थोडा 1-2 दिवसाचा वेळ मध्ये भेटला, तर म्हटलं की चला तुमच्याशी जे काही शूटिंग मी करून ठेवलं होतं ते शेअर करावं, कारण हे शूट खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे। कारण या पॉईंटबद्दल आहे ना मी एक छोटासा रील किंवा शॉर्ट शेअर केला होता ना, तर त्याच्यामध्ये खूप माझ्या मैत्रिणींना फायदा झाला। बऱ्याच जणींनी हे जे काही इंडक्शन आहे ते घेण्याचा निर्णय घेतला, कारण आता सगळ्यांना सध्या गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे। आणि मला माहिती आहे की मी स्वतःसुद्धा इंडक्शन फ्रेंडली नाही आहे, मला सुद्धा इंडक्शन वापरायला सुरुवातीला खूप जास्त म्हणजे असं टेन्शन यायचं की हे याच्यावर होईल का स्वयंपाक, किंवा मी करू शकेल का, जाऊ दे मरू दे तिकडे, हे नाही वापरायचं, आपलं गॅसच बरा साधं सिंपल। तर असं मला सुद्धा वाटायचं, पण म्हणतात ना की वेळ आली की आपल्याला गाढवाचे सुद्धा पाय पकडावे लागतात। तर तसं आहे की आपल्याला आता सध्या गॅस टंचाई आहे, त्याच्यामुळे इंडक्शनचा आधार घ्यावा लागतोय कुठंतरी। आणि भले आपण ह्या बाबतीमध्ये अडाणी असलो तरी सुद्धा आता आपल्याला हे शिकून घ्यावं लागत आहे। आणि माझा तो जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो बघितल्यानंतर मला पर्सनली बऱ्याच मैत्रिणींनी भेटून किंवा मेसेज करून, बऱ्याच व्यक्तींनी, बायकांनी भेटून या सगळ्या गोष्टींची चर्चा केली की कसं इंडक्शन वापरता येईल, आणि त्यांनी सुद्धा इंडक्शन घेण्याचं ठरवलं। तर म्हटलं की चला आजच्या व्हिडिओमध्ये हेच मला तुम्हाला सगळं सांगावं। तर बघू शकता तुम्ही, माझा आहे ना प्रेस्टिजचा हा इंडक्शन आहे आणि वापरणं एकदम सोपं आहे। बघू शकता तुम्ही इथे प्लस आणि मायनसची 2 बटणं दिलेली आहेत, याच्याने आपण टेम्परेचर जे असतं आपलं ते कमी जास्त करू शकतो। जसं आपण गॅस बारीक मोठा करतो ना, त्याप्रमाणे आपण गॅस बारीक मोठा करू शकतो।
तर मी असं विचार केला की फक्त मी तुम्हाला बटणं दाखवून फायदा नाही आहे, तर याच्यावर आहे ना तुम्हाला 1-2 पदार्थ करून दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने हा इंडक्शन वापरला जातो. कुकरसाठी तुम्ही बघितलं असेल बघा, प्रेशर कुकरचं एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला. काही नाही करायचं, सिम्पली रेड कलरचं आपलं जे मेन स्विच ऑनचं तिथं एक छोटा पॉईंट दिसतोय तो दाबायचा, म्हणजे ते बटन दाबायचं आणि प्रेशर कुकरचं बटन दाबायचं की आणि आपला कुकर तिथं ठेवून द्यायचा. म्हणजे पहिलंच भांडं जे आहे ते ठेवावं लागतं. आणि याच्यामध्ये एक आहे की याच्यावर फक्त स्टीलची भांडी चालतात आणि शक्यतो फ्लॅट बेसची स्टीलची भांडी तुम्ही ठेवा, कारण ना म्हणजे चारी बाजूनी छान असते, त्याला इलेक्ट्रिक त्याची जी गरमाई आहे ती लागून आपली लाईट वायाला जाणार नाही. तर बघू शकता इथे मी ना तुम्हाला आपली नॉर्मली जी रेग्युलर कोबीची भाजी आहे ना ती करून दाखवत आहे. तर काही नाही, पहिलं मी बघितलं तुम्ही की स्विच ऑन केला, आपला इंडक्शन चालू केला आणि त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत. प्रेशर कुकरचं ऑप्शन आहे, करी म्हणून एक ऑप्शन आहे. करी म्हणजे पातळ भाजी किंवा कुठलीही गोष्टी तुम्ही त्याच्यावर परतू शकता, म्हणजे कुठल्याही भाज्या तुम्ही त्याच्यावर परतू शकता. तर त्याचं जे टेम्परेचर आहे ना ते खूप जास्त असतं, म्हणजे 800-1000 असं दिसतं तिथं. मग आपलं काय होतं, तोपर्यंत भाजी करपून जाते. जर आपण एवढ्या मोठ्या फ्लेमवर जर भाजी करायला गेलो तर भाजी करपून जाते. त्याच्यामुळे करी हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून पूर्ण आहे ना मायनसचं बटन दाबून टेम्परेचर कमी करून टाकायचं आणि एकदम कमी म्हणजे 300 किंवा 500वर आहे ना तुम्ही जो काही तुमचा कांदा वगैरे टोमॅटो काय आहे ते परतून घ्यायचं. म्हणजे फोडणीचा जो प्रकार आहे ना तो सगळा लो फ्लेमवर करायचा, म्हणजे आपला कांदा वगैरे करपणार नाही. आणि नंतर एकदा भाजी टाकून दिली तुम्ही, चांगलं परतून वगैरे झाल्यानंतर झाकण ठेवल्यानंतर सुद्धा स्लोच ठेवायचं हे टेम्परेचर, कारण मग आपल्याला ते शिजू द्यायचं आहे ना चांगलं बारीक फ्लेमवर. तर त्याच्यामुळे पुन्हा एकदा ते मायनसवरच ठेवायचं टेम्परेचर, मायनस करून कमीच ठेवायचं टेम्परेचर. आणि करी ह्या ऑप्शनवर आपण कुठल्याही प्रकारच्या भाज्या करू शकतो. त्याच्या पुढे अजून एक ऑप्शन आहे सौते म्हणून, तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही तुमची भाजी वगैरे बनवू शकता. दुधासाठी, दूध गरम करण्यासाठी सुद्धा वेगळं ऑप्शन आहे, त्याच्यावर 20 मिनिटाचा टायमर लावला जातो. आणि त्याचप्रमाणे फक्त जर तुम्हाला गरम करायचं असेल एखादा पदार्थ हिट करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा फक्त हिट म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे. तर त्याच्यावर सर्वात कमी टेम्परेचर ॲडजस्ट होतं ऑटोमॅटिकली, 60 टेम्परेचर ॲडजस्ट होतं. तर आपल्याला ना फक्त एक लक्षात ठेवायचे की कुठलाही तुम्ही ऑप्शन निवडा, पण फक्त तुम्ही टेम्परेचर ॲडजस्ट करा, प्लस मायनसचं टेम्परेचर ॲडजस्ट करून तुम्ही तुमचा स्वयंपाक करा. जसं आपण गॅसची फ्लेम जसा बघा तुम्ही, गॅस आपण कमी जास्त करतो आपल्याला जसं हवं आहे तसं, त्याचप्रमाणे सेम इथं पण आहे की टेम्परेचर आपण कमी जास्त करायचं. फक्त प्रेशर कुकरला आहे ना काही टेन्शन नाही आहे. प्रेशर कुकरचं जस्ट आपण ऑप्शन निवडलं की तो ऑटोमॅटिकली 4 शिट्ट्यांमध्ये मस्त आपले डाळ भात जे आहे ते छान असे शिजून निघतात. त्याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल करायची काहीच गरज नाही. तर इथं बघू शकता तुम्ही, जेव्हा मी पूर्ण भाजी टाकली, पूर्ण परतून वगैरे झाली, पाणी टाकलं, त्याच्यामध्ये झाकण ठेवलं, तर मायनसचं बटन दाबून फक्त सर्वात कमी म्हणजे 100 टेम्परेचर आहे बघा. 100 टेम्परेचरवर मी माझी भाजी छान आता इथं शिजून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही 100पेक्षा कमी होत नाही. करी ऑप्शनवर ठेवलं होतं मी आणि मायनसचं बटन दाबून 100वर तिथं टेम्परेचर ॲडजस्ट करून झाकण ठेवून दिलं होतं. मस्तपैकी आपला जसं गॅसला वेळ लागतो ना तेवढ्याच वेळामध्ये आपली ही भाजी इथं शिजून रेडी होते. तर आता मला ना हा पूर्ण दुपारचा जो स्वयंपाक होता ना तो करायचा होता, तर त्याच्यामुळे म्हटलं की चला करता करता तुम्हाला सुद्धा दाखवावं. तर मी कोबीची भाजी केली होती, त्याचप्रमाणे ना कढी केली होती, आपली ताकातली कढी केली होती. तर बघू शकता तुम्ही इथं पुन्हा एकदा ना मी छान असं चपट स्टीलचा एक हे घेतलेलं आहे, पातेलं घेतलेलं आहे. तर ही सगळी स्टीलची जी भांडी आहेत ना इंडक्शनची, ती सगळी मला मम्मीनी दिलेली आहेत. कढई म्हणा, ही पातेली म्हणा, 4-5 पातेली दिलेली आहेत, 2 कढया दिलेल्या आहे. कुकर मी माझाच घेतलेला आहे ऑनलाईन. तर अशा पद्धतीने याच्यावर तुम्ही बघू शकता छान असं पातेलं गरम झाल्यानंतर तेल टाकलं, फोडणी, कढीपत्ता, फोडणीमध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकलेला आहे, हिरवी मिरची, लसूण टाकलेला आहे ठेचून, आणि ताकामध्ये छान असं बेसन पीठ टाकलं होतं, हळद टाकलं होतं, चांगलं घुसळून घेतलं होतं ते, आणि त्याची फोडणी इथे दिलेली आहे. बाजूला बघू शकता तुम्ही माझा गॅस पण चालू आहे, कारण आहे ना इंडक्शनवर एका ह्याच्यावर कधी आपण घाईच्या वेळेला एका शेगडीवर आपण किती स्वयंपाक करणार ना करून, तर त्याच्यामुळे आधीमध्ये मला गॅससुद्धा वापरावाच लागतो. तर थोडंसं पाणी राहिलं होतं भाजीमध्ये, तर म्हटलं की चला ते थोडंसं पाणी जे आहे ते थोडंसं आपण हे करूयात, म्हणजे ड्राय करून घेऊयात. तर त्याच्यामुळे जेव्हा मला इमर्जन्सी पडते तेव्हाच मी गॅस वापरते, म्हणजे ॲट अ टाईम मला जेव्हा 2 गोष्टी करायच्या असतात
तर तेव्हाच मी सध्या गॅस वापरत आहे किंवा आपल्याला म्हणजे नाही का घाई आहे स्वयंपाकाची तेव्हाच मी गॅस आणि इंडक्शन दोन्ही मी वापरते. पण आत्ता सध्या माझा टोटली स्वयंपाक जो आहे तो इंडक्शनवरच मी करत आहे. गॅस माझ्याकडे मी म्हणजे म्हणतात ना की ॲज अ स्टोअर करून ठेवल्यासारखं, म्हणजे देवाने मला काय बुद्धी दिली काय माहिती. हे गॅसचं सगळं हे प्रकरण व्हायच्या अगोदरच आहे ना मी गॅस बुक केला, माझा सिलेंडर वगैरे पण आला सुद्धा. आणि आता ना माझ्याकडे एक पूर्ण टाकी भरलेली आहे, तर त्याच्यामुळे मला काहीच टेन्शन नाही आहे. पुढचा 2 महिने तरी मला ना काहीच टेन्शन नाही. माझ्याकडे एक टाकी ऑलरेडी फुल आहे. पण तरी पण आत्ता जे आहेत, जे लावलेलं जो सिलेंडर आहे माझा गॅसला, तो वाचवण्यासाठी का होईना मला इंडक्शन आत्ता गरजेचं आहे. तर म्हणलं की चला आत्ता बघा मी कुकर इंडक्शनवर करते, माझी जी काही भाजी आमटी असेल ती सुद्धा मी इंडक्शनवर करते, दूध सुद्धा मी इंडक्शनवर करते, गरम करते. तर राहिलं काय आता की असं काही ज्या तळण्याच्या वगैरे वस्तू असतील ज्याच्यामध्ये मी नाही का आपली राऊंड कढई वापरणार आहे, लोखंडाची म्हणा किंवा जर्मलची म्हणजे ॲल्युमिनियमची, तर अशा वेळेला फक्त मला गॅस वापरावा लागतो. आणि सध्या चपात्यासुद्धा मी गॅसवरच करत आहे. तर ॲक्च्युली माझा चपातीचा तवासुद्धा मस्तपैकी फ्लॅट आहे आणि स्टीलचा आहे, तर तो सुद्धा इंडक्शनवर चालू शकतो. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲट अ टाईम आपल्याला नाही का भाजी चपाती वरण भात एकसाथ आपण करायला जातो, म्हणजे जेव्हा आपण स्वयंपाक करायला जातो तर इंडक्शनवर एका वेळेला काय काय होणार ना, कारण इंडक्शन एकच आहे आपलं. तर त्यावेळेला मग मी चपात्या पटकन गॅसवर करून घेते. किती असतात आमच्या 5-6 चपात्या असतात फक्त, तर त्या नॉर्मली ॲडजस्ट होऊन जातात आपल्या गॅसवर. तर चला असं बघू शकता तुम्ही इथं मस्तपैकी गरमागरम साबुदाणे वडे केलेले आहेत मुलांसाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, आणि मुलं मस्तपैकी एन्जॉय करतात. तर शक्यतो संध्याकाळचं हेल्दी देण्याचा प्रयत्न करते मी त्यांना. जो काही छोटी भूक असते ही आपली, तर नाश्त्यासाठी मी त्यांना असं छान म्हणजे सकाळचं सुद्धा छान असा नाश्ता बनवत असते त्यांना, संध्याकाळी सुद्धा. म्हणजे बऱ्याचशा घरांमध्ये ना लहान मुलांना दूध बिस्किट, चहा खारी टोस्ट दोन्ही टाईम नाश्त्याला तेच दिलं जातं. पण मी तसं करत नाही. म्हणजे 90% माझ्याकडे ना मी स्वतः नाश्ता बनवते मुलांसाठी, सकाळी सुद्धा आणि 5-6 वाजता सुद्धा. तर दोन्ही टाईमाला माझ्याकडे मुलांना नाश्ता बनतो. क्वचित मी कधीतरी काही बाहेरून आणते किंवा मग आपलं घरामध्येच माझं कम्प्लिटली नाश्ता वगैरे बनलेला असतो. तर तुम्हाला सुद्धा मी तेच सांगेल की मुलांना नाश्ता जेवण असं प्रॉपर द्या. फक्त वरच्या अशा गोष्टींवर भागवू नका. म्हणजे जे भुकेचे टाईम आहेत ना ते तरी निदान पोटभर त्यांना द्या. म्हणजे इतर वेळेला आधीमध्ये चुरूमुरू चालेल, त्यांना खायला दिलं तर काय हरकत नाही. पण जेव्हा खायची प्रॉपर टाईम असतो ना त्यावेळेला त्यांना प्रॉपर खाण्याच्याच वस्तू अशा स्वतः हाताने बनवून द्या, तर त्या त्यांच्या जास्त अंगी लागतात. तर असो चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच, कारण मी आज इंडक्शनबद्दल तुम्हाला बरीचशी माहिती दिली, त्याचप्रमाणे बनवून सुद्धा दाखवल्या वस्तू. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घ्या, मी नक्की सजेस्ट करेल, कारण आत्ता तशी इमर्जन्सी आहे सर्वांवर. आणि तुम्हाला जर काही त्याच्याबद्दल अजून क्वेरी असतील, काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा. मी अजून त्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ बनवून तुम्हाला ते नक्की शेअर करेल. तर चला, घाई गडबडीत का होईना आजचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. आणि आता एक 2 पेपर तिचे संपले की मग आपले रुटीन व्हिडिओज यायला सुरुवात होतील. तर तुम्ही आतापर्यंत मला जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल खूप थँक्यू. आणि इथून पुढे पण असंच आपल्या चॅनलवर प्रेम करत राहा. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. काळजी घे मित्रमैत्रिणींनो, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.